पाकिस्तान विरुद्धच्या कारवाईला वेग। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची राष्ट्रपतींसोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू। बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता। भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तानकडूनही भारतासोबतचा व्यापार बंद। पाकिस्तानची वाघा बॉर्डरही 30 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय। सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तान बिथरला। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा। कराची किनारपट्टीवर आज आणि उद्या क्षेपणास्त्र चाचणी। इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षा कठोर शिक्षा देणार। आता दहशतवाद्यांची सुटका नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा। सर्वपक्षीय बैठकीसाठी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना अमित शहांकडून आमंत्रण। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरील बैठकीला ओवैसी राहणार हजर। पहलगाम हल्ल्यातल्या जखमींशी फडणवीसांचा संवाद। गिरीश महाजनांच्या फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस। जिल्ह्याच्या विकासासाठी वैभव नाईकांनी एकत्र यावं। उद्योगमंत्री उदय सामंतांची वैभव नाईकांना ऑफर। सामंतांची ऑफर नाईक स्वीकारणार का, याकडे लक्ष। जालना जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून हालचाली। आतापर्यंत 52 टँकरद्वारे पाणी पुरवठा। खिडकी बंद करताना आईचा तोल गेला। 21व्या मजल्यावरून पडून 7 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू। विरार पश्चिमच्या इमारतीमधली घटना। अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर नांदेडच्या गरीब कुटुंबातला सुनील स्वामी झाला IAS। 10वीत इंग्रजी विषयात 35 गुण मिळवणारा सुनीलचं यश इतरांसाठी आदर्श।